नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओत। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आज आपण यशासाठी सर्वाधिक आवश्यक अशा एका मुद्द्यावर बोलणार आहोत। आळस संपवा आणि यशाच्या दिशेने पावले टाका। आळस ही एक अशी भावना आहे जी आपल्या यशाच्या मार्गात मोठा अडथळा ठरू शकते। प्रत्येक लोकांसाठी आळस हा फक्त एक सवय नाही, तर तो त्यांच्या स्वप्नांमध्ये अडथळा बनतो। आळसामुळे आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा असूनही आपण ते करणे टाळतो, उद्या करू म्हणून ते पुढे ढकलतो आणि या पुढे ढकलण्याच्या सवयीमुळे आपल्या यशाचा प्रवास थांबतो। आळसाचे मूळ कारण काय? आळसाचा मुख्य स्रोत म्हणजे आपल्या मनात असलेला भय किंवा अनिश्चितता। बऱ्याच वेळा कामाचा भार, अयशस्वी होण्याची भीती किंवा कामाच्या अवघडपणामुळे आपण आळस करतो। काम किती मोठं आहे हे पाहून आपल्याला सुरुवात करणेच अवघड वाटते आणि याच वेळी आळस आपल्या मनावर हावी होतो। आपण एखादे पुस्तक किती मोठे आहे हे पाहून ते वाचणे टाळतो। हा त्याचाच प्रकार आहे। आळस संपविण्याचे उपाय: 1. लहान उद्दिष्टे ठरवा। मोठ्या कामांमुळे घाबरण्याऐवजी त्याचे छोटे छोटे भाग करा। छोटे उद्दिष्ट ठेवल्यास ते सहज पूर्ण करता येते आणि मोठे कामही सोपे वाटते। उदाहरणार्थ, एखादे पुस्तक वाचायचे असेल तर संपूर्ण पुस्तक वाचण्याऐवजी दररोज फक्त 10 पानांचे उद्दिष्ट ठेवा। 2. नियमित वेळापत्रक तयार करा। वेळापत्रक तयार केल्यास कामाची दिशा स्पष्ट होते आणि ते वेळेत पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते। एक शिस्तबद्ध दिनक्रम तुम्हाला आळस सोडून कामात रमायला मदत करतो। 3. आळसाची किंमत समजून घ्या। आळसामुळे आपल्याला होणारे नुकसान ओळखा। वेळ वाया जातो, यश लांब जाते आणि शेवटी आपण स्वतःच दुःखी होतो। त्यामुळे आळसावर मात करण्यासाठी त्याचे तोटे लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे। 4. प्रेरणादायी व्यक्तींचे अनुसरण करा। यशस्वी व्यक्तींच्या जीवनकथा वाचा, त्यांच्यापासून प्रेरणा घ्या। ज्यांनी आपल्या कठीण परिश्रमाने आणि सातत्याने यश मिळवले आहे त्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळू शकते। 5. सकारात्मक मानसिकता ठेवा। आळसाला तोंड देण्यासाठी आपली मानसिकता सकारात्मक असली पाहिजे। मी हे करू शकतो अशी भावना मनात निर्माण करा। यश मिळविण्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे हे नेहमी लक्षात ठेवा। 6. स्वतःला बक्षीस द्या। जेव्हा तुम्ही एखादे उद्दिष्ट पूर्ण करता तेव्हा स्वतःला छोटे बक्षीस द्या। हे तुम्हाला पुढील कामांसाठी प्रेरित करेल आणि तुमच्या मनात आळसाच्या जागी उत्साह येईल। आळसावर मात करून पुढे कसे जावे? तुमच्या स्वप्नांच्या दिशेने पहिला पाऊल उचलल्याशिवाय यश मिळत नाही। आळस ही तात्पुरती भावना आहे, पण तिच्या आहारी गेल्यास तुमचे स्वप्न कायमचे हरवू शकते। म्हणूनच आळसावर मात करून तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागेल: वेळेची किंमत। जर तुम्ही आज काम सुरू केले नाही तर उद्या ते काम अधिक अवघड होत जाईल। मित्रांनो, आपण यातून शिकायचं काय तर आळस हा यशाचा शत्रू आहे आणि त्यावर मात करणे हे आपल्या हातात आहे। प्रत्येक क्षणाला महत्त्व द्या, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि आळसाला दूर सारून यशाच्या दिशेने धाव घेत राहा। कार्यमग्नतेतच खरे समाधान आहे आणि तेच तुम्हाला पुढे घेऊन जाईल। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। तुमच्या आप्त मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह। थँक्स फॉर युअर टाइम।